हॅलो, मी मयुरी. हाय, मी मीनाक्षी. तुमचे लोक बोलतात या चॅनलवर स्वागत आहे. हे ज्येष्ठ नागरिक पुरुष मंडळ आहे. आपण त्यांना विचारूया प्रश्न. या काका, मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. तुमची बायको रागवली तर तुम्ही काय करता? काही नाही करत मी. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? गप बसतो. गप बसता. या काकांना विचारूया. थोडं नाजूक भांडण करतो. मग नाजूक भांडण म्हणजे काय? त्याचा जेणेकरून दुसऱ्याशी सगळं व्यवस्थित होईल. अच्छा. तेवढ्या पुरतात म्हणजे थोडंसं भांडण करता. काय मग दुसऱ्या दिवशी कारण काहीच रोटी त्यामुळे समेट घालवावाच लागतो. बरोबर आहे, बरोबर आहे. काकांना विचारूया. काका, अबोला धरतो. बोला धरता. किती दिवस? 2-3 दिवस. हो, बरं. मग तुम्हीच पुढाकार घेतात का त्या पुढाकार घेतात? असं काय सांगता येत नाही. म्हणजे डिपेंड ऑन सिच्युएशन्स आहेत. ओके, ठीक आहे. ओके. काका, तुम्ही सांगा की बायकोशी भांडण झाल्यावर तुम्ही काय करता? काय जो रागाने बघितलं की ती मागे निघून जाते. तुम्ही सांगा काका. मी लक्षात देत नाही. ओ, म्हणजे सोडून देतात तिथल्या तिथे. मग काय होतं नंतर? नंतर ती येते बरोबर. बोलत येते. बोलायला लागते. काय 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 हे काका जज आहेत बरं का. आणि आपल्याला आहे ना त्यांचं मत खरंच महत्त्वपूर्ण आहे. ऐका, परत विचारूया आपण. परत तो प्रश्न रिपीट करूया. जास्त बनवून नाही घ्यायचं. लक्ष नाही द्यायचं. आई ग, बरं, बघा रे. आता या काकांना विचारूया. काका, तुम्ही सांगा. प्रश्न जो विचारला ना त्याच्यामध्ये मी दुरुस्ती सुचवतो. कशामुळे भांडण झालं हे जर तुम्ही सांगितलं तर मग माझी प्रतिक्रिया कशी असेल हे अधिक स्पष्ट करता येईल मला. काका पण ऍक्च्युली कोर्टातच होते असं मला वाटतंय. फारच जास्त त्यांनी चांगलं म्हणजे असं तोडून फोडून उत्तर दिलेलं आहे. ओके, अजून काही बोलू शकता का तुम्ही? हे प्रश्न समजा मुलांवरून भांडण झालं तर मुलांना तिने समजवायच्या ऐवजी मी समजवण्याचा प्रयत्न करेल. किंवा कशावरून देण्याघेण्यावरून समजा भांडण झालं तर त्याच्यावर समजा तिचं विनाकारण भांडण असेल तर माझी प्रतिक्रिया अधिक तीव्र झालेली असेल. असं मला सांगायचं आहे. कारण महत्त्वाचं म्हणजे भांडणाचा मूळ विषय काय आहे याच्यावर. बायकोशी भांडण झाल्यावर तुम्ही काय करता? सरेंडर करतो. सरेंडर करतात. चांगलं उत्तर दिलेलं आहे काकांनी. सरेंडर करतात. खरंच करता का? खरंच करतो. केस कशामुळे गेले? ओके, गुड गुड गुड. काका, तुम्ही सांगा. बायकोशी भांडण झाल्यावर तुम्ही काय करता? परत भांडण करतो. एक सरेंडर करतात आणि एक परत भांडण करतात. एग्रेसिव्ह. ओके, म्हणजे एक मवाळ मतवादी आणि एक जहाल मतवादी. कंडिशनल Conditional. म्हणजे